नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात अर्थातच एका राजकीय बातमीनं ब्रेकिंग बातमीनं आपण करतोय। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। अशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। पहिल्या यादीत तिन्ही पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना स्थान मिळणार असल्याची माहिती समोर येते। तर तिढा असलेल्या जागांवर दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती सध्या न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती महायुतीच्या 150हून अधिक उमेदवारांची यादी, पहिली यादी जी आहे ती जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावरती जे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत आणि जे आमदार, जे उमेदवार ज्या मतदारसंघामधून सक्षमपणे निवडून येऊ शकतात अशा उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। आणि या पहिल्याच यादीमध्ये जवळपास 150हून अधिक उमेदवारांची यादी जी आहे, पहिली यादी ही जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। सर्वाधिक उमेदवारांची यादी ही भाजपची असणार आहे, त्या खालोखाल शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांची यादी असणार असल्याची माहिती मिळते। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती हा मुहूर्त जो आहे महायुतीकडून काढण्यात आलेला आहे। त्यानुसार दसऱ्याच्या पहिल्या दिवशी एकूणच पहिली यादी जी आहे महायुतीची ती जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागांवर सध्या रस्सीकी सुरू आहे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये, त्या जागांवरती चर्चा करून ती अंतिम स्वरूपामध्ये जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावरती महायुतीची पहिली यादी जी आहे जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। बरं उदय, याकडे लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे मनसेच्या गोटातली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। 13 तारखेला मुंबईमध्ये मनसेचा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहे। महायुतीसोबत जाणार की स्वबळावर लढणार ही भूमिका राज ठाकरे स्पष्ट करतील। पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला देखील राज ठाकरेंनी दिलाय। तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे राज ठाकरेंनी सल्ला दिलाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याकडून। अभिजित, राज ठाकरे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। 13 तारखेला त्यांनी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, काय अपडेट? नक्कीच गार्गी, राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे आणि इतर नेत्यांनी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, 13 तारखेला आपण मोठा मुंबईत मेळावा घेतोय असं सांगितलंय। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13 तारखेला मुंबईत एक मोठा मेळावा होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत राज ठाकरे या मेळाव्यातून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। खरं तर 5ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी जे पश्चिम महाराष्ट्रातून येतात त्या सगळ्यांना या बैठकीसाठी आज बोलवण्यात आलं होतं आणि राज ठाकरेंनी अनेकांशी 1 to 1 संवाद देखील या बैठकीतून साधलेला पाहायला मिळतोय। अनेक इच्छुक उमेदवारांना राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले आणि याच बैठकीत 13 तारखेच्या मेळाव्याची देखील घोषणा राज ठाकरेंनी केलेली पाहायला मिळते। नक्कीच अभिजित, आपल्याकडे लक्ष असेल या मेळाव्यातून नेमकं राज ठाकरे काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।